नाही लाग माग न देखेसे झाले जग आता बैसोनिया खावे दिले ऐते या देवी निवारिले भय नाही दुसऱ्याची सोय आता बैसोनिया खावे दिले ऐते या देवी तुका म्हणे काही बोलायाचे काम नाही आता बैसोनिया खावे दिले ऐते या देवी पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम दूसरे चरण सांता दूसरे चरण राधा कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नाही लाग माग न देखेसे झाले जग आता बैसोनिया खावी दिले ऐते या देवे विठ्ठल विठ्ठला कैलासवासी तोलनबाई रंगनाथ रणदिवे यांच्या या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड असा अभंग असून आयुष्यातली संपूर्ण धावाधाव संपून स्वतःचा सुरू असलेला आणि स्वतः करीत असलेला पाठलाग संपून एका विश्रांतीच्या ठिकाणी विसाव्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर झालेल्या अवस्थेचं वर्णन महाराज या अभंगातून करतात विठ्ठल आदरणीय रोहिदास रणदिवे साहेब यांच्या आईसाहेबांचं यांच्या मातोश्रींचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे। खरं तर हा एक नैमित्तिक प्रकारचा कार्यक्रम आहे। याला दुःखाचा आणि शोकाचा कार्यक्रम तर मुळीच म्हणता येणार नाही। संप्रदाय आणि शास्त्र असं सांगतो की गेलेल्या माणसाचा कुणालाही शोक करता येणार नाही। 2 प्रकारचे जीव असतात, एक गतासून आणि दुसरे अगतासून। सर्वांनी जरा लक्ष द्या बरं। 2 प्रकारचे जीव आहेत, एक गतासून आणि दुसरे अगतासून। गतासून म्हणजे गेलेले आणि अगतासून म्हणजे जाण्याच्या मार्गावर असलेले। ज्यांचं पुण्यस्मरण साजरं करतोय त्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही आम्ही सर्व आपण जाण्याच्या मार्गावरती आहोत। गेलेल्या लोकांचाही शोक करता येत नाही आणि जाणाऱ्या लोकांचाही शोक करता येत नाही। दोघांच्या बाबतीत फक्त कर्तव्य करावं लागतं। जे आहेत त्यांच्या खाण्याची, शिक्षणाची, जेवणाची सोय करणं हे राहिलेल्या माणसाच्या बाबतीत कर्तव्य आहे आणि जे गेले त्यांच्या बाबतीत पिंडदान करणं हे मागच्या लोकांचं कर्तव्य आहे। विठ्ठल सोहळा हा कृतज्ञतेचा सोहळा आहे। या आईनं या
या मातेनं, या मातोश्रीनं आपल्या आयुष्यातले क्षण, आपल्या आयुष्यातला वेळ, आपल्या आयुष्यात मिळालेला देह या कुटुंबाकरता, या मुलाबाळांच्या करता, आपल्या पती करता सर्वस्व अर्पण करून या मातेनं आपलं अख्खं आयुष्य घालवलं. 60 वर्षाच्या आयुष्यातली जवळजवळ 35 ते 40 वर्ष या कुटुंबासाठी ही माता झगटली. तिच्याबद्दल असणारा कृतज्ञतेचा सोहळा आजचा हा सोहळा आहे. आईचा उपकार हे कधीही विसरता येणार नाहीत असे उपकार असतात. कारण आईनं आपल्या लेकरांकरता 2 प्रकारची संपत्ती वेचलेली असते, लक्षात ठेवा. अंगा जीवाची संपत्ती वेचोनी बाळाची करी पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. अंगावरचं रक्त सांडलं आणि दूध पाजलं ही अंगाची संपत्ती आहे, आणि जीवातला जीव जन्माला घातला ही जीवाची संपत्ती आहे. आई करता आपण आयुष्यभर जरी काही केलं तर आईचे उपकार कधीही फिटत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून आईनं तिच्या बाबतीत तिचं जे कर्तव्य होतं प्रामाणिकपणे केलं. आता कर्तव्य आपलं आहे. आईच्या बाबतीत कर्तव्य काय असेल तर माता भगिनी आणि तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आईच्या बाबतीत 2 गोष्टी फक्त घडू द्यायच्या नाहीत. एवढं कर्तव्य प्रत्येक लेकरानं पाळायचं. कोणत्या? अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना कारण होती. आईकडून काय मिळेल याची अपेक्षा करायची नाही आणि आईचा घरात अपमान होऊ द्यायचा नाही. एवढी 2 कामं लेकरांनी करायची असतात. माता भगिनी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, खरं सांगा, आईचा घरात अपमान करू नये असं शास्त्र सांगतं, संत सांगतात, पण आईचा अपमान घरी कधी सुरू होतो? बोलता का तुम्ही? जरा बोलाल तर बरं होईल. घरात आईचा अपमान कधी सुरू होतो? ऐकाय नाही आलं मला. सून आल्या इथं सांगितलं बघा. हा, मुलाचं लग्न झालं की तेच पोरग आईला काय म्हणतं, आई तुला काय कळत नाही ना, कळणारी आणलेली असते. हो, हा, अवज्ञा होती आईची. खर तर ज्या आईनं रात्रीच्या 2 वाजता सुद्धा लेकराला दूध पाजण्याकरता स्वतःच्या झोपेची झोप मोड केली होती, स्वतःच्या झोपेचं वाटोळ केलं होतं. आई रात्रीच्या 2लाही आपल्या लेकराला भूक भागवायला तयार असते. पुरुष मंडळी, तुम्हाला एक दिवस सांगतो, 1 आठवडा फक्त रात्रीच्या 2ला नाश्ता मागून बघता का बायकोला? शक्य आहे का? आ, मिळेल का? नाश्ता खायला मिळेल का? शिव्या खायला मिळतील? शिव्या खायला मिळतील. हा, ज्ञानोबा याचं गोड असं वर्णन करतात बरं का. जैसे मातेची या ठाई अपत्या अनवसरू. अनवसरू म्हणजे अवसर पाहत नाही ती आई असते, आणि काम करताना घरात पाहते ती बायको असते. विठाला सांगतात, जैसे मातेची या ठाई अपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागोनी पाही जिया परी. स्तनपान करण्याकरता, आपल्या लेकराला दूध पाजण्याकरता आई कधीही घड्याळात पाहत नाही. आईचे अनंत उपकार आहेत बरं का. ज्ञानोबा सांगतात का, स्नेहाळू माये तानयाची वास पाहे, तिये दिटी आहे हळवार जे. याचा अर्थ असा आहे, आई आपल्या लेकराकडे कधी डोळे वठारून सुद्धा पाहत नाही. कारण, आणि अतिप्रेमानं सुद्धा पाहत नाही. याचं कारण असं आहे, आईची नजर आपल्या लेकराकडे हुरहुर करून पाहत असते. काय करून पाहत असते? हुरहुर करून. आपली नजर त्याला लागता कामा नये याची आई आपल्या लेकराला पाहत असताना काळजी घेत असते बरं का. अशा आईचा घरात अपमान होऊ द्यायचा नाही. आई तीर्थ आहे. आईचा घरात अपमान झाला की समजावं आपल्या घरातलं सगळ्यात मोठं दुर्भाग्याचं क्षण त्या दिवशी आलं. अशा आईचं हे पुण्य स्मरण आहे, आणि त्याकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. एका विश्रांतीच्या ठिकाणी, एका विसाव्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर झालेल्या अवस्थेचं वर्णन महाराज या अभंगातून करतायत. माणूस आयुष्यभर धावत असतो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या जीवाची धावाधाव सुरू आहे बरं का.
काळा असू द्या, गोरा असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, लग्नाचा असू द्या, बिन लग्नाचा असू द्या, महाराज असू द्या, गायक असू द्या, वादक असू द्या, प्रत्येकाच्या जीवनात धावाधाव सुरूच आहे. तुम्हाला वाटतं संसारिक धावत असतील, महाराजाची पण सुरूच आहे. श्राद्धाचं झालं की काल्याचं, काल्याचं झालं की जागराचं, जागराचं झालं की सप्त्यातलं, सप्त्यातलं झालं की वाढदिवसाची कीर्तन सुरूच आहे. म्हणजे सांसारिक मनुष्य धावत असतो आणि पारमार्थिक मनुष्य सुद्धा धावत असतो. जो गरीब आहे तो धावतोय आणि जो श्रीमंत आहे तो धावतोय. दोनच प्रकार असतात, पोटासाठी धावणारे आणि दुसरा प्रकार वाढलेल्या पोटासाठी धावणारे. काही माणसं वाढलेल्या पोटासाठी धावत असतात बरं. आणि तुम्ही जरा लक्ष देऊन बघा, मॉर्निंग वॉकला जाणार आहेत ना, त्यांचं वजन तुम्हाला कधी कमी झालेलं दिसतं का? कधीच नाही. चालतंय 6 किलोमीटर चालते, माघारी आल्यावर 5 भाकरी कुस करते. ह्याच्या बाला हे वजन बारीक होईल का? 2 घास कमी खाणं, वाक्य नीट ऐका, 2 घास कमी खाणं हा 4 तास केलेला व्यायाम आहे. म्हणून 2 घास कमी खात चला. पोषक असेल तेवढंच खात चला, गरजेचं आहे तेवढंच खात चला. जनावराला सुद्धा कळतं, जनावराच्या दावणीत किती जरी वैरण टाकली, किती जरी कडबा टाकला, पोटापुरतं खाते. आपण पोट भरलं निघालो आणि जाता जाता जरी एखादा म्हटला एवढे 2 गुलाबजामुन खातो का, तरी ते म्हणते वयच म्हणते बघा. हा, म्हणून बरं का माता भगिनी, तुमच्यापैकी कोणाला जर 0 फिगर व्हायचं असेल ना, कमी वजनाचं व्हायचं असेल ना, मी सांगतो तेवढा उपाय करा. आयुष्यात वजन वाढलं तर विचारा, फक्त मानेचा व्यायाम करायचा. ही मान फक्त अशी डावीकडं उजवीकडं, डावीकडं उजवीकडं अशी हलवायची. वजन कधीच वाढणार नाही. तुम्ही म्हणाल मानेचा आणि पोटाचा संबंध काय, तर ही मान कधी हलवायची हे लक्षात ठेवा. तुम्हाला कोणी विचारलं ना जरा बासुंदी प्यायला देऊ का, तेव्हा ही मान तुम्हाला अशी हलवता आली पाहिजे. नाही म्हणण्याचं धाडस पाहिजे. काय पोटासाठी धावत असतात, काय वाढलेल्या पोटाकरता धावत असतात. गरीब आहे तो श्रीमंत होण्याकरता धावतोय आणि श्रीमंत आपली श्रीमंती वाढवण्याकरता धावतोय. एकाला विचारलं, बाबा रस्त्यानं जात असताना तो पैशाचा मोठा ढीग सापडला, काय करशील? आता पैशाचा ढीग सापडल्यावर काही करायची गरज असते का? काहीच करायची गरज नाही. तरी पण ते म्हणतंय, पैशाचा ढीग सापडला तर रात्रीचा दिवस करीन, हाडाची काढ करीन, रक्ताचं पाणी करीन, आणि असा ढीग आणखीन कुठे काय बघायला जाईल. म्हणजे माणसाचं दिलंय त्याच्यात समाधान नाही. गरीब श्रीमंत होण्याकरता धावतो, काळा गोर होण्याकरता धावतो. ज्याचं लग्न झालं नाही तो होण्याकरता धावतोय, आणि ज्याचं झाले तो धावतोय. त्याच्या जीवनात थांबणं शक्य नाही. माणूस आयुष्यभर धावतोय पण विश्रांती आहे का? तुम्ही सगळे फोन शिरसेच ना? हा, माणसाला विश्रांती आहे का? या फोन शिरस मध्ये विश्रांती असते का? विसावा असतो कुठेतरी. कुठं असतो? हा, बर तो खालच्यानं असतो का वरच्याला असतो? हे महत्वाचं आहे. शेवटचा जो विसावा आहे तो खालच्याला आहे का वरच्याला? खालच्याला आहे. वरच्याला विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ्या. वरच्याला मात्र विश्रांती नाही. माणूस आयुष्यभर धावतो, कधीतरी कोणाच्या मागे धावतो आणि कधी कोणाच्या पुढे धावतो. आता वाक्य नीट ऐका, कोणाच्या तरी माग धावणं याला माग म्हणतात, आणि आपल्या माग कोणीतरी धावणं याला लाग म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये तेलाच्या घाण्याला बैल जुंपलेला असायचा आणि टांग्याला, बोलत चला की तुम्ही जरा, टांग्याला घोडा जुंपलेला असायचा. घोड्याच्या पुढं लुसलुसीत गवताची पेंडी लावलेली असायची आणि बैलाच्या माग आर जोडलेला असायचा बरं का. आर पळला की बैल चालायचा आणि पेंडी बघितली की घोडा पळायचा. पेंडीच्या नादानं किती पळालोय घोड्याला कळत नव्हतं, आणि आर पळतोय म्हणून किती चालावं हे बैलाला कळत नव्हतं. ही जनावरं अविश्रांत चालत असतात. कसं अविश्रांत? अविश्रांत म्हणजे सांगू कसं, सोपं करून सांगतो. अविश्रांत म्हणजे काय? एक कॉलेज होतं, कॉलेज, आणि त्या कॉलेजच्या बाहेर ऊसाच्या रसाचा घाणा होता. आणि तुम्ही कधीही बघा, प्रत्येक कॉलेजच्या बाहेर ऊसाच्या रसाचा घाणा हा असतोच. का? तर त्याचं कारण एकच आहे, ज्याला आत रस नाही.
त्यानं किमान ऊसाचा तरी प्यावा म्हणून प्रत्येक कॉलेजच्या बाहेर ऊसाच्या रसाचा घाणा असतो. 4 प्राध्यापक एकदा ऊसाच्या रसाच्या घाण्यावरती आले. त्यांनी पाहिलं तर तो घाणा बैलावर चालणारा होता. बैलाच्या मानेवर जू ठेवले, त्या जोआला एक घंटी बांधले. बैल जसा जसा चालल तशी ती घंटी वाजायची. एका प्राध्यापकाने विचारलं, का हो ती घंटी का बांधले? शेतकरी म्हणाला, चालतोय का नाही बैल थांबलाय हे समजण्याकरता घंटी बांधली. घंटीचा आवाज आला की समजायचं बैल चालतोय, आणि घंटीचा आवाज नाही आला की समजायचं बैल थांबलाय. पण प्राध्यापक हुशार, तर्कवादी, बुद्धिवादी, ते म्हणाले, समजा तुमचा बैल काम न करताच मान हलवत बसला तर, कारण काम न करता मान हलवत बसला तरी घंटी वाजणार आहे. तेव्हा शेतकरी हुशार होता, तो बुद्धिवान होता. तो प्राध्यापकाला म्हणाला, काम न करता मान हलवत बसायला तो बैल आहे, प्राध्यापक नव. कारण बैलासनी थांबायचं कळत नाही. कोणाला? बऱ्याच बैलासनी कुठं थांबावं हे कळालेलं कळते ना. मला काय म्हणायचंय, बरीच बैल अजून थांबा म्हणलं तरी थांबायला तयार. आमच्या भागात सांगतो बरं का, काही वडीची बैल असतात. वडीची बैल म्हणजे काही बैलांना येसन धरून जो खाली घालावं लागतं, आणि काही बैल आपणच शिंगानं ते जू उचलून मानेवरती घेत असतात बरं का. तर मानेवरती आपला आपण जू घेणाऱ्या बैलांची संख्या वाढली. कळतंय ना? आपला आपण आपली जबाबदारी घ्यायची आणि मानेवरती जू आयुष्यभर व्हायचं, अशी बैल वाढलेत. माता भगिनी, कळतंय ना? ज्या दिवशी तुमच्या पोराचं लग्न झालं, संसार कोणाचा होता हो? अय माता भगिनी, ज्या दिवशी पोराचं लग्न झालं, संसार कोणाचा? बोला. मुलाचा. आणि सुनाचा म्हणल्यावर अडकते काय नरड्यात? लक्षात ठेवा, मानेवरचं जू खाली टाकायला शिकलं पाहिजे. पुरुषांनी सुद्धा सांगतो, जबाबदाऱ्या कमी करता आल्या पाहिजेत. जसं जसं वय वाढल तसं संसारातलं लक्ष कमी करावं का वाढावं? अय तुम्हाला विचारतो मी सगळेजण, जसं जसं वय वाढल, मरणाच्या दाराकडे जाव, तसं संसारातलं बुद्धीतलं ओझ कमी करावं का वाढावं? कमी करावं. पण होतंय का? मरायला टेकलं तरी संसाराचाच विचार करतात. मरायला टेकलं तरी. उदाहरण सांगतो बरं काय का. एका पाहुण्याच्या गावाला गेलो. म्हातारा निश्चित पडलं होतं, 2 दिवसात मरल अशी अवस्था होती. आणि पाय थोडेसे हलत होते, डोळे थोडे हलत होते, श्वास घेतल्यामुळे पोट हलत होतं, आणि नरड्यातनं घर 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 आवाज येत होता. सांगा, नरड्यातनं आवाज आला की काय ओळखायचं? 2 दिवसात यांचा बाजार होणार आहे, हे ओळखायचं असतं. तेव्हा जून महिन्याचे दिवस होते आणि घरातल्यानी ओळखलं होतं, म्हाताऱ्याचं नरडं अजून वाजतंय तवर पिरून घेतलेलं बरं आहे, नाहीतर अख्ख्या गावाचं पिरून होईल ना आपलं तेवढं पराक राहील. म्हणून त्या घरातल्यांना काळजी पडली होती, काय पिरून घ्यायचं. मग त्यांचं ते बी हुडकायचं चाललं होतं. इकडल्या पटीत काय पेरायचं आहे, उसाच्या खालच्या पटीत काय पेरायचं आहे, सोयाबीन कुठं पेरायचं आहे, मकाचा मोगना कुठं घालायचंय, ही त्या माया लेकराची, त्या म्हाताऱ्याच्या बायकोची आणि म्हाताऱ्याच्या पोराची गडबड चालले. आणि एवढ्यात त्या लेकीनं नारळाचं पाणी आणलेलं ते म्हाताऱ्याला पाजलं आणि म्हाताऱ्याला तरतरी आली. त्यानं ऐकलं कुठल्या पटीत काय पेरायचं आहे, सोयाबीन कुठं पेरायचं आहे, हे म्हाताऱ्यानं ऐकलं. 2 दिवसात मरणार होतं बरं का. पाक मरायला टेकले, जीव चाललाय, 2 दिवसात मरणार आहे. शरीर जरी मरायला टेकलं तर माणसाचं मन संसाराच्या मागे धावायचं कमी करत आहे का हो? नाही कमी करत. म्हणून लक्षात ठेवा, कोणाच्या तरी माग लागणं याला लाग म्हणतात, आणि आपल्या माग कोणी तर लागणं याला लाग म्हणतात. या दोन्ही गोष्टी तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात नाहीत. अभंगाचं पहिलं नाही
बाई सोनिया खावे ओ आता बाई सोनिया खावे आता बाई सोनिया माझ्या जीवनामध्ये उरलेल्या नाहीत. एक गोष्ट लाग उरला नाही आणि दुसरी गोष्ट माग उरला नाही. तुकोबराय म्हणतायत मी संसाराच्या माग धावत नाही आणि माझ्या माग काळ लागलेला नाही. माणसाला लाग असतो संसाराचा आणि माग असतो कळी काळाचा. बरं का ऐ आपल्या सर्वांच्या माग काळ लागलाय. कोण लागलाय? काळ लागलाय. दिसतो का वा आपल्या माग लागलेला काळ? आपल्या पाठीमाग लागलेला काळ आपल्याला दिसतो का? दिसतो पण आपण पाहत नाही. आपल्या अंगावरचा केस पिकलेला आपल्याला दिसतो का नाही? मग पिकलेला केस कोण आहे? काळच आहे ना. अय पिकलेला केस हा यमाजी पाटलानं दिलेला मिस कॉल आहे. हा जरा कर्णमुळी सांगू आल्या गोष्टी आणि मृत्यूची ती भेटी जवळ आली. केस पिकला की समजावं आता आपलं जवळच आले का? संपले म्हणा की एकदा तरी संपलं. देवानं केस एवढ्या करता पिकवला की माणसाला मरणाची आठवण व्हावी. आपण आपल्या डोक्यात सगळं लक्षात ठेवतो पण आपण एक दिवस मरणार आहे हे आपल्या लक्षात नाही. बरं का अजून किती आहे अजून किती आहे अजून किती आहे अवकाश अवकाश अजून किती आहे अवकाश कधी कधी वाकयाची पाहे अजून किती आहे अजून किती आहे आपण जसं कीर्तन संपण्याची घड्याळात वाट बघतो का नाही? कीर्तन संपायची वाट पाहतो ना आपण घड्याळात बघून. तसं काय आपल्या आयुष्याच्या शेवट होण्याची वाट बघत असतो. याचा किती अवकाश उरलाय, याचा किती वेळ उरलाय, याच्या जीवनामध्ये किती क्षण शिल्लक राहिलेत. म्हणून आपलं आयुष्य रोज चाललंय, क्षणाक्षणानं चाललंय, दिवसा दिवसानं चाललंय. माणूस जन्माला आला तेव्हाच 9 महिन्याचा मेलेला होता. जन्माला आला तेव्हाच 9 महिन्याचा मेलेला होता. लक्षात ठेवा. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा घोर वहा. आयुष्य निघून चालले, आपल्या माग काळ लागलाय, फक्त आपल्याला दिसत नाही. देवानं केस पिकवला कशा करता? सावध व्हावं म्हणून केस पिकवला. पण ही माणसं इतकी हुशार निघाली, सावध तर होतच नाहीत, उलट त्यालाच काळ करून संसारातच काळ करते. आपण रोज काळाच्या दिशेनं चाललोय बरं का. गेल्या वर्षी तुम्ही जसं दिसत होता यंदा तसं दिसता का? बर यंदा जसं दिसता पुढल्या वर्षी तसं दिसाल का? तसं नाही. दिसालच का नाही माहित नाही. तसं दिसायचं लांबच. आपण रोज रोज आपल्या शरीरातलं बळ कमी होत चाललंय. पंचमहाभूत कमी होत चाललेत. म्हणून आपल्या माग लागलाय काळ आणि आपण माग लागलोय संसाराच्या. तिघांची शर्यत आहे. पुढे संसार आहे, मध्ये आपण आहे, माग काळ आहे. गंमत आहे का? पुढचा संसार आपल्या हाताला लागत नाही पण मागचा काळ येऊन नरड्याला धरल्याशिवाय
गायक आणि मृदंगाचार्य यांच्याकरता एकदा मनापासून टाळ्या वाजवा. खूप गोड असं गाणं आहे. महेश महाराज, मारुती महाराज आणि आमचे इंदापूरकर मामांचं हे खूप छान अशा चाली हे गात आहे. देह जाईल जाईल याशी काळबा खाईल. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे बरं का, जरा लक्ष देऊन ऐका आणि सांगा. तुम्ही पावभाजी खाल्ले का? पावभाजी, बरं. वडापाव खाल्लाय? हा. पुरी भाजी खाल्ले? हा. आईस्क्रीम खाल्ले? बघा, तुम्ही काय काय खाल्लंय हे तुमच्या सगळं लक्षात आहे, पण तुम्हाला कोण खाणार आहे हे कसं लक्षात नाही येत. याशी काळबा खाईल. आपल्याला काय खाणार हे बघणार तर आपल्या लक्षात का रे नुमजसी दगडा, का रे नुमजसी दगडा, कैचे हत्ती घोडेवा. हा. अरे हे आपलं आत्ताची नौबत आहे ना, जी संपत्ती आहे ना, ती इथल्या इथं राहणार आहे. यातलं आपल्या बरोबर काही अजून तरी होय जागा जागा, अजून तरी होय जागा जागा, तुका म्हणे पुढे दगा, तुका म्हणे पुढे दगा दगा दगा, कारे नमजसी दगडा, कारे नमजसी दगडा. तुका पुढे दगा म्हणे पुढे दगा, कारे नमजसी दगडा. आपल्याला दगा होणार आहे याची जाणीव ज्याला होत नाही त्याला दगडा म्हटलं बरं का, कारण दगडांना उमजत नाही भविष्यात काय होणार आहे. हा. बोलू नका, असू द्या, पण तुमचा आवाज लय खतरनाक आहे. इथं साऊंड सिस्टीम लावून बी आमचा इना झालाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 माणूस संसाराच्या माग धावतोय आणि माणसाच्या माग काळ लागलाय. तिघांची शर्यत सुरू आहे. पुढे संसार आहे, मध्ये आपण आहे आणि माग काळ आहे. या शर्यतीत आपल्या दोन्ही बाजूला दोन शत्रू आहे. ऐका, आपल्या दोन बाजूला दोन शत्रू आहेत. पुढे शत्रू आहे त्याचं नाव आहे संसार, आणि पाठीमाग जो शत्रू आहे त्याचं नाव आहे काळ. या दोन शत्रूला जर जिंकायचं असेल तर एकच पर्याय आहे. जिकडं तोंड आहे तिकडं पाठ करावी लागेल, आणि जिकडं पाठ आहे तिकडं तोंड करावी लागेल. जिकडं पाठ आहे तिकडं तोंड केलं तर आपलं तोंड काळाकडे होतं आणि पाठ संसाराकडे होते. आणि जेव्हा तोंड काळाकडे होतं तेव्हा उभा राहून चालत नाही. तू का म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता बरा वतीनं आणि संप्रदायाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. आणि पुन्हा आपलं कीर्तन सुरू होईल. विठ्ठल माणसाच्या मागही शत्रू आहे आणि माणसाच्या पुढेही शत्रू आहे. हा. पण हे दोन्ही शत्रू जिंकायचं असेल तर करावं काहीच लागत नाही. जिकडे पाठ आहे भाता भरा हरी राम बाणे, जिकडे तोंड आहे तिकडे पाठ करावी लागेल, आणि जिकडे पाठ आहे तिकडं तोंड करावं लागेल. एकदा तोंड काळाकडे झालं की गप्प बसून चालणार नाही. काळाला जिंकल्या करता काळावरती रामबाणाचा वर्षाव करावा लागेल. आणि एकदा तुमच्या हातातला रामबाण पाहिला ना, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी हातातला रामबाण पाहिल्यानंतर काळही आपला गुलाम झाल्याशिवाय राहत नाही. आणि संसार जिंकायचा असेल ना तर संसारातली आसक्ती कमी करणं म्हणजे संसार आहे. संसार जिंकता येतो ज्ञानाच्या जीवावर. संसार जिंकता येतो आसक्ती कमी करून.
संकल्पावी माया संसाराची, संसारातली जी माया आहे, प्रेम आहे, त्याचा संकल्प सोडायचा, ती कमी करायची, तेच प्रेम परमेश्वराच्या पायावरती समर्पित करायचं. याचं नाव आहे संसाराला जिंकणं. म्हणून तुकोबरे म्हणतात आम्ही संसाराच्या माग धावायचं बंद केलं, म्हणून संसाराचा माग तोडला आणि आमच्या माग लागलेला काळ आम्ही जिंकला, म्हणून आमच्या मागला आम्ही लागही जिंकला. न देखेसे झाले जग. आम्ही आता जगाला बघत नाही. संत काही गोष्टी बघत नसतात. नंबर 1, संत गर्भवास बघत नाहीत, संत लाग बघत नाहीत, संत माग बघत नाहीत, संत प्रपंच बघत नाहीत, संत संसार बघत नाहीत, संत दुःख बघत नाहीत, संत द्वैत बघत नाहीत. हे दुःख काय असते संतांना स्वप्न सुद्धा पाहायला भेटत नाही बरं का. स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळ्या, नामाचा गजर भय सुटले कळकाळ. संत संसारही बघत नाहीत. आणि तुकोबारे म्हणतात अशा न देखेशा अनेक गोष्टी झाल्यामुळं आता मला निवांत बसून खायचं दिवस आलेत. अभंगाचं दुसरं शत्रू जिंकल्यामुळे आता मला निवांत बसून खायचं दिवस आलेत. आता बैसोनिया खावे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, बसून खायला कोणाला भेटतो? दोघाला भेटतं बरं का. ज्याचा आईबाप मोठा आहे त्याच्या पोराला बसून खायला भेटतं, आणि ज्याचा स्वभाव मूळधार आहे ना, मूळधार स्वभावाचं कळतं ना, ज्याचा स्वभाव मूळधार आहे, मूळधार म्हणजे ऐका, जे कामाच्या टायमाला कधीच घरात सापडत नाही आणि जेवायच्या टायमाला कुठंच जात नाही, त्याला मूळधार म्हणायचं. हा, कामाच्या टायमाला ते बरोबर बाहेर जातं आणि घरी जेवायच्या टायमाला येतं, आणि जेवताना जर आई त्याला म्हटली की बाबा आपल्याला हे काम करायचं आहे ते काम करायचं, तर ते आईला म्हणत, ए आई जेवताना बोलायचं नाही, जेवताना बोलू देत नाही, आणि जेवल्यावर पुन्हा एक क्षण सुद्धा सापडत नाही. ह्याला मूळधार स्वभावाचं म्हणतात. असं मूळधार असतं ते आईतच बसून खातं बरं का. मग मूळधार आहे तेही आईत खातं, आणि ज्याचा बाप मोठा आहे तेही आईत खातं. तुकोबार आहे, तुम्ही जी आईत खायची भाषा करताय कोणाच्या जीवावर? तुकोबार आहे म्हणतात माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. अरे माझ्या बापजादेने जी मिरासी कमवून ठेवले, जे पारमार्थिक धन कमवून ठेवले, त्याच्या जीवावर मी आईत खाणार आहे. म्हणून तुकोबार आहे विश्रांतीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आईत खायची भाषा करतात बरं का. संतांना त्यांच्या जीवनात विश्रांती आहे, आपल्याला मात्र विश्रांती नाही बरं का. मरायला टेकलं तरी विश्रांती नाही, कारण आपल्याला विश्रांतीची ठिकाणच माहित नाहीत.
काही विश्रांतीची ठिकाणं सांगतो म्हणजे लक्षात येईल आपल्याला कुठं पोहोचायचं आहे. पहिलं विश्रांतीचं ठिकाण ऐका, मी विचारणार आहे बरं का पुन्हा कोणती कोणती ठिकाणं विश्रांतीचे आहेत. पहिलं ऐका. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा आहे, पंढरी विसावा आहे, पंढरी विसावा पंढरीला. पुढे सरा माता भगिनी, पुढे सरा, जरा उठून या पटकन या. भरपूर लोक आलेत पाठीमागे, जरा पुढे या पटकन या. महाराष्ट्राचं दुर्भाग्य काय असेल तर कीर्तनात सांगावं लागतंय पुढे सरा आणि तमाशात सांगावं लागतंय मागे सरा. मागे सरा, तमाशात मागे सरा म्हटलं तरीच पुढे येतात आणि कीर्तनात पुढे सरा म्हटलं तरी मागच जात आहेत. उलट झालंय सगळं. ये मृत्यू लोकीचे उपराटे अवघड आहे. ऐका, बोलू नका. आपण विसाव्याची आणि विश्रांतीची ठिकाणं पाहतोय. पहिलं विसाव्याचं ठिकाण आहे पंढरपूर. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, पंढरपूरला जिवंतपणी जावं का पोत्यातनं राग जावी? जिवंतपणी जावं ना. काही काही लोकांना जिवंतपणी पंढरपूर घडत नाही, वारी घडत नाही, एकादश घडत नाही, संप्रदाय घडत नाही, दान धर्म घडत नाही. आणि अशी माणसं मेल्यावर म्हणतात आमच्या वडिलांच्या किंवा आईच्या अस्थी पंढरपूरला सोडायच्या आहेत. काही उपयोग नाही. लक्षात ठेवा, जिवंतपणी परोपकार घडावा, पुण्य घडावं, ज्ञान घडावं, प्रेम घडावं, तर त्या जीवनात अर्थ आहे. जिवंत आहे तोपर्यंत परमार्थातला विसावा साधावा. पंढरपूर पहिला विसावा आहे बरं का. दुसरा विसावा ऐका. विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. हे नामा भगे देवा चला तया ठावा, विश्रांती घ्यावया कल्पावरी. कोणत्या ठाया? आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. मग पहिलं विश्रांतीचं ठिकाण आहे पंढरी, दुसरं विश्रांतीचं ठिकाण आहे आळंदी, तिसरं विश्रांतीचं ठिकाण आहे का बघा. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान, विसावा विसावा, विठ्ठल विसावा. तिसरा. चौथा ऐका. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी चार भुजा त्याशी, बायला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळया, सुख देईल विसावा रे. विसावा देणारा एकच आहे. वाक्य फक्त एकच नीट ऐका. विसावा देणारा देव आहे आणि घरातली कामाला लावणारी आहेत. विसावा देणारा कोण आहे? देव आहे. म्हणून तुमचं काय असेल ते देवाला सांगावं बरं. सांगा बरं. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची हे देव देईल विसावा,
संताच्या गावाला आहे बरं का. म्हणून विश्रांतीची 7 ठिकाणे एकदाच ऐका. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या. स्मरता ज्ञानदेवा पावलो विसावा, अंतरीचा हेवा विसरलो. सुखाचे निधान तू माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. स्मरता ज्ञानदेवा पावलो विसावा, अंतरीचा हेवा विसरलो. म्हणून विसावा कुठे असेल ना, संतांच्या जवळ आहे. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा विसावा मिळाला बरं का. छान जुळणी असावी तर अशी असावी. 1 नंबरचे गायक, 1 नंबरचे वादक आणि 1 नंबरची साऊंड सिस्टीम. एकदा मनापासून टाळ्या. खूप छान. मला वाटतंय पंखा सोडला तर सगळ्या सोयी आज येत आहेत. रणदिवे साहेबांनी एकदम छान असं नियोजन केले. विश्रांतीची ठिकाण आपण लक्षात ठेवलेत ना. विश्रांतीचं ठिकाण, पहिलं विश्रांतीचं ठिकाण पंढरपूर, दुसरं आनंदी, तिसरं विठ्ठल, चौथं संतांचं पाय आहेत, 5वं ज्ञानदेव निवृत्ती. हे सगळी विश्रांतीचं ठिकाण आहेत बरं का. श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता. संसार पतश्रांता विसंवावया. व्यासानी गीतेचा मांडव लावला, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचा वेल त्याच्यावर चढवलाय. ज्ञानेश्वरीच्या विश्रांतीला एकदा जावा, आयुष्यातला गारवा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गार वाटायचं असेल तर संतांच्या जवळ जावं. खरी विश्रांती तिथं आहे बरं का. म्हणून अशा विश्रांतीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, आता मला काळजी करायची गरज नाही, आता बसायचं आहे आणि निवांत खायचं आहे. आता मला कशाचीही भीती उरली नाही. अभंगाचं 3रं चांगलं असावं लागतं ना. आज ज्या कुटुंबामध्ये आपण कीर्तनासाठी उपस्थित आहोत ते रोहिदास रणदिवे साहेब कर्तबगार असल्यामुळे त्यांच्या वडिलांना आता निवांत बसूनच खायचे दिवस आलेत ना. म्हणजे बसून खाण्याकरता एकतर मुलगा चांगला असावा लागतो, नसेल तर बसून खाण्याकरता आपला बाप चांगला असावा लागतो, कर्तबगार असावा लागतो. तुकोबाराय म्हणतात, माझ्या वाडवडिलांच्या पुण्याईनं मला बसून खायचे दिवस आलेत. आता भिण्याची गरज उरली नाही. आता भिण्याचं काही कारण नाही. निवारिले भय नाही दुसऱ्याची सोय. माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची असते हो?
मरणाची भीती असते, डॉल्बीला भेट नाही, पण ॲम्ब्युलन्सला आवाज जरी आला तरी अंगावर काटा येतोय, कारण मरणाची आठवण करून देणारा आवाज ॲम्ब्युलन्सचा असतो. आणि आपल्याला मरणाची आठवण करून देणारी एकही गोष्ट आपल्याला आवडत नाही. माता भगिनी, तुम्ही खरं सांगा, एखादा माणूस जर घरातला गेला तर त्या गेलेल्या माणसाच्या वस्तू आपण घरी ठेवतो का हो? साडी चोळी वगैरे ठेवतो का? नाही. साडी कुठे टाकतो? वड्याला. चोळी वड्याला. अंतरायचं वड्याला. पांघरायचं वड्याला. कानातलं नाही. हा, सोन्याचं आहे तेवढं बरोबर काढून घेता ना. मग खरंच चोर कोण आहे वय जगातलं? ज्यांनी कमवलं आयुष्य राबून, त्यांची ही भूषणे ही घेती काढोनिया, यमाची हाती बांधोनिया आणि भूषणे ही घेते काढोनिया. ज्यांच्या करता आयुष्यभर राबतो आणि मरतो ना, ते सगळे चोर असतात. तुकोबराय म्हणतात, आईशी या चोरांचा कैसा हा विश्वास, म्हणून या कास धरली तुझी. अरे असल्या चोरांचा विश्वास ठेवायची वेळ आली आपल्याला. असो, आपल्याला भीती असते मरणाची, पण साधू संतांनी जीवनामध्ये मरणाला असं जिंकलेलं असते. न लगे मरावे आईसा ठाव दिला देवे, जिथून कधी मरावच लागत नाही. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण संतांचं मरण, संतांचं जाणं दिव्य असतं. मरण्यात सुद्धा त्यांच्या अमृत असतं. जगण्यात तर असतात, पण त्यांच्या मरण्यात सुद्धा अमृत आहे. मरताना सुद्धा ती माणसं अशी जातात की या जगाला मरणाचा एक सोहळा देऊन जातात बरं का. तुकोबरायांची बीज मरणाचा सोहळा आहे, नाथांची षष्ठी मरणाचा सोहळा आहे, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा. अरे त्यांच्या मरणाचं सोहळं झालं सोहळं, अख्खं जग त्यांचा सोहळा पाहण्याकरता येतं. त्यांच्या मरणात ही दम आहे. ते मरणाईलीच कडे मज मिळवून गेले पुढे, ते मरणी आणि की केडे जातील केवी. जे मरायच्या आधीच देवत्वाला प्राप्त झालेत, ते देव सोडून दुसरीकडे कोठे जातील हो. म्हणून ते मरायच्या आधीच देवत्वाला प्राप्त झालेले असतात. आणि त्यामुळे तुकोबराय म्हणतात, आता मरणाची भीती माझ्या जीवनामध्ये नाही, त्यामुळे आता मला काही बोलायची गरज नाही. अभंगाचं शेवटचं. तुका मने काही, 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 तुका मने बोलाया
बैसो